माझ्या तिथलं तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगते. माझ्या पलीकडच्या घरातलं म्हणजे दीर लागायचे म्हणाले, त्यांचा छोटा मुलगा आमच्या घरी यायचा रोज संध्याकाळी. आम्ही जेव्हा जेवायला बसायचो त्यावेळेला तो यायचा आणि आमच्या बरोबर जेवायला बसायचा. मग माझ्या मुलीच्या ताटामध्ये तो जेवायचा रोज. मग तिथून हळूहळू त्याचं काय झालं म्हणा, नाही आंटी माझं मला ताट वेगळं पाहिजे. म्हटलं तुझं तुला ताट घे, तुझं तू जेवायला बस. तो आमच्यासोबत रोज जेवताना मी 2 वेळा त्याचं निरीक्षण केलं. तर तो भाताचा घास जो घ्यायचा तो काय करायचा, असा घास धरायचा, असा गोल फिरवायचा, मग तोंडात घालायचा. म्हणजे सरळ सहज तो घास उचलून तोंडात घालत नव्हता. प्रत्येक घासाकडे तो असा तू धरून असा फिरवायचा, मगच तोंडात घालायचा. मी बघितलं मग त्याला विचारलं आणि म्हटलं बाळा तुझं काय चाललंय हे, तू असं का करायला लागलाय का? म्हटलं अरे असं फिरवायचा नसतो घास. म्हटलं तू सरळ उचलून तोंडात घाल. आंटी पप्पा पण असंच करतात. आता काय करायचं सांग. त्या बाळाने हे सरळ सांगितलं की पप्पा पण असंच करतात. मी म्हटलं पप्पा जरा अरे कुठल्या तर टेन्शन मध्ये असतील पप्पा म्हणून तसं केले असतील, पण तू करू नकोस. ते असं त्या बाळाला सांगून मी खायला लावलं व्यवस्थित. मग तेव्हापासून ते खरं कसं करायचं, प्रत्येक घास काय केलं आधी माझ्याकडे बघायचं आणि मग घास उचलायचं. हे त्याचं झालं. आणि मग त्या दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाला भेटले आणि त्यांना सांगितलं भाऊजी लक्ष असू दे पोराकडं. म्हणलं तुम्ही काय करताय ते पोरगं बघायला लागले आणि हे सरळ सांगतंय की ते पप्पा असंच करतात म्हणून. आणि हे खरोखर आहे. लहान मुली जे आहेत, मुलं आहेत, हे आपलं अनुकरण करत असतात. आता सासवा सुना इथं सगळं आहे विषय. मग असे काकाला गेले सुना सासवांना राग येईल म्हणजे बोलल्यावर भारी वाटलं त्यांना. ते कसं असते बघा, एखादी सासू सुनेला काहीतरी गोष्टीवर रागवते, ओरडते, आपल्याला दंगा करतात. तिला कव्वापासून सांगितलं तर बघ त्या गोट्यात एक अजून मी जाणार आहे आणि सांगितलं तर मी ऐकतच नाही. बडबडल्या सासू एवढा राग आलेला असतोय सुना नाही तरी नाही, एवढा राग आलेला असतोय खरं बोलायचं धाडच नसतंय सासूला. काय उलट बोलायला जमत नाही. मग काय करतात तंतनच मनातल्या मनात आतल्या आत असं काय तर कुरकुर करत 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 हे आपलं काम करत असतात. पण ज्या वेळेला लहान बाळ आपलं मूल म्हणजे त्यांचं नातोंड असेल ते काहीतरी करत असतं आणि त्याला ज्या वेळेला आजी रागवते त्यावेळेला ते बाळ आजीला उलट बोलते. त्याला काय माहित नाही ना, ते बोलते उलट आपलं, ए आजी गमत काय तुला काय कळते, ते असलं काय तर म्हणते. असं म्हटलं की त्यावेळेला आई ती जेव्हा ऐकते आईला काय वाटते, काय वाटते सांगा. आईला काय आनंद होतो, तिला वाटतंय हा म्हणजे मला बोलायचं झालं नाही खरं माझं बाळ बोलतं. तिला लय आनंद होतोय ना. खरं काय होतंय लक्षात घ्या, हे आईला जेव्हा आनंद होतोय तुम्ही परत त्याला तेवढी माया करायला त्या बाळाला काय वाटतंय माहितीये का, आजीला मी हे बोललो म्हणजे त्यांच्या मनात ते बिंबत जातं की आजीला बोलल्यानंतर हिला आईला माझ्या एवढा आनंद झाला. म्हणजे उद्या हिला पण बोललं तर चालतंय, आपोआपच घडतंय आणि पुढे ते बोलायला चालू करते, तुम्हाला पण बोलते. तेव्हा काय वाटतं आपल्याला जेव्हा आपलं बाळ उलट उत्तर देतं तेव्हा काय वाटतं, डोळ्यात गंगा जमुना भरलेल्या असतात, बाहेर टपकतील कधी नियम नसतो, होते की नाही असं. मग ही गोष्ट म्हणून त्या क्षणी आपल्या बाळाला आपल्याला काय सांगायचं हे तेव्हा आपल्या लक्षात येईल पाहिजे की बाबा बाळाला त्याच वेळी सांगा. आपल्या सासवासुनांचं जे असेल ते नंतर, पण इथं त्या बाळाला तुम्हाला सांगायला पाहिजे मोठ्या आहेत की नाही तुझ्यापेक्षा, तुझ्या चांगल्यासाठी सांगायला लागले, तू त्याच्याकडे लक्ष दे. आणि हे त्या बाळाला जेव्हा तुम्ही सांगणार त्यावेळेला त्या बाळाला मग समजते की बाबा नाही हे असं बोलायचं नाही, मग त्या पद्धतीनेच ते वागायला चालू करत. पण आता आमचं जरा असं उलटच व्हायला लागले सगळं. आणि ह्या जी गोष्टी खरोखर म्हणून जे आहे आपला दशधर्म जो आहे की हेच सगळं असं शिकवत आलाय. आता काल जे होतं की बाबा आपल्याला संयम ठेवायला पाहिजे, हा संयम इथं पाहिजे, तुम्ही संयम इथं ठेवायला पाहिजे. आणि हे तप जे करायचं आहे आपला संसारी जीव जो आहे हे आपल्यासाठी तप वेगळा आहे. हे मुनी महाराज आहेत त्यांना हे संसार सोडून त्यांनी संसार त्यागलेला आहे, सगळ्या गोष्टी त्यागलेल्या आहे. ह्यांच्या तपाच्या गोष्टी वेगळ्या येतात, पण आपल्या संसार जीवाचा जो तप आहे तो वेगळा आहे. तो तप जो आहे तो पण ह्याच गोष्टींचा तप आपल्याला करायचा आहे की बाबा आपल्याला जेव्हा राग आलेला आहे तो राग तेव्हा बाजूला ठेवायचा आहे, त्यावेळेला त्या रागावर आपला ताबा ठेवायचा आणि आपल्या बाळाला तिथं आपल्याला सांगायचं आहे की बाबा हे चुकीचं आहे, हे तू करू नको. आजी आहेत तुझ्या, त्या मोठ्या आहेत, त्या तुझ्या चांगल्यासाठी सांगायला लागल्यात, त्यांना कळत नसलं तर तू समजावून सांग म्हणून बाळाला ते सांगायचं. हे जे आहे हे इथं हे आलं, हे आपलं तप झालं, संयम आला, ह्याच गोष्टी सगळ्या. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं आपला धर्म जो आहे तो पूर्ण त्या कॅटेगरीमध्ये बसतो. आता आपण वास करतो,
जे वास करतो त्याला कसं झालंय बघा, जैनांच्यातच असतंय, जैनांच्यात असतंय, ते पूर्ण अख्ख्या जगभर एक टॅग लावला गेलाय की बाबा हे वास करणं जे आहे, दिवस बुडायच्या आधी जेवण जे आहे हे जैनांच्यातच आहे. पण हे जैनांच्यातच काय, खरं तर हे सगळ्यांनाच सांगितलं गेलेलं आहे, पण आमच्या धर्माने त्याचं पालन केलं, बाकीचे ते विसरून गेले. कारण डॉक्टरांच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर आपलं संध्याकाळचं जेवण आणि झोपणं यामध्ये किमान 3 तासाचं अंतर असायला लागतं. का तर ते पचनाला संध्याकाळी आपण झोपल्यामुळं पचन शिस्तीत होत असतं, त्यासाठी जेवण हे लवकर व्हायला लागतं आणि पचनाला अंतर द्यावं लागतं, तेवढा वेळ द्यावा लागतो झोपण्यापूर्वी, म्हणून 3 तासाचं अंतर लागतं. म्हणून आपण 6:30ला वास करतो, म्हणजे 10चं झोपण्याची टायमिंग आपली 10ची, म्हणजे बरोबर त्या वेळेपर्यंत 9:30-10 पर्यंत 3 तासाचं अंतर होतं. म्हणजे डॉक्टरांनी शास्त्रीय कारण पण त्याला आहे ते, आणि म्हणून खरं तर सांगितलेलं आहे की बाबा वास करायचा आहे. तर ते टॅग लागला गेला की बाबा जैनांनी वास करायचा, त्यांच्यातच आहे. मग चाललेलं आहे रोगराई, आजार हे सगळं चाललेलं, का तर पचनच होत नाहीये. मग हे सगळं जे करायचं आहे हे आपल्या धर्मानुसार आपण चालायचं असेल, म्हणून पुढं भविष्यात पण आता जाताना काय करा की बाबा थोडं जुन्या लोकांचं घ्या, थोडं आपलं मिसळा, आणि ज्यावेळी ते एकत्र येईल तेव्हाच खरं तर घट्ट सगळं नातं होणार आहे, सगळं छान होणार आहे. तर पहिला माणूस बघा प्रवास करून जेव्हा यायचा तेव्हा त्यांना आल्यानंतर काय देत होतं, प्रवास करून आल्यानंतर घरी काय द्यायचं, का देत होते बरं गुळ पाणी, सांगा. काकांना माहिती एवढं सगळं, जुनी माणसं खरोखर त्यांना माहिती. आणि आता आम्ही काय देतो, कोल्ड्रिंक्स तरी शक्यतो घरी नसतं आपल्या, म्हणजे उन्हाळ्यात आणून ठेवलेलं असेल तर ते पण आता बायकांना तेही नको झाले की बाबा लिंबू घेऊन ठेवून घरी कोण सरबत करून द्यायला बघत नाही. मॅडम आता तुम्ही सांगितलं नाही, हे सांगायला हजारात एक जण तुमच्यासारखं कोणतं सांगितलेलं आहे की लवकर लक्ष त्यांच्या बसेल, हजारात एखादं तुमच्यासारखं सांगून आहे, नाही बाकी सगळं काय नाहीच. नाही म्हणूनच काका माझं कसं आहे सांगा, म्हणून मी पहिलाच सांगते की बाबा त्या दिवशी जो धर्म असेल मी त्याच्यावर थोडं बोलणार. का तर कसं आहे, तुम्ही वर्षातून लोपीला दरवर्षी बसताय त्यावेळेला हे सगळं तुम्ही ऐकत असता. खरं सध्या जी गरज आहे हे समाजाचं प्रबोधन होणं, समाजाला चांगलं काय वाईट काय हे समजणं हे जास्त गरजेचं झालंय. आज तुम्ही सांगितलं फार मोठी गरज आहे ही आता, खरंच ही गरज आहे जास्त. मग आता हे चहावरूनच बघा, आपण चहाला कसं कारण शोधतोय आणि चहा देतोय ह्याच्यावर कविता ऐकवणार आहे तुम्हाला छोटीशी. याच्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, याच्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, पाहुणे आले तर मात्र याची फारच घाई, पाहुणे आले तर मात्र याची फारच घाई, सुखात असो की दुःखात याची सोबत हवीच. का दुःखाच्या वेळेत पीत नाही तेव्हा तर लई पाहिजे, बसून बसून चहाचीच आठवण येते. सुखात असो की दुःखात याची सोबत हवी, हा सोबत नसेल तर होते मग कार्यक्रमाची पंचायत. याच्या उपस्थितीतच मीटिंगही होतात, काही जण फक्त चहा पिण्यासाठीच मीटिंगला पण येतात. याच्या उपस्थितीतच मीटिंगही होतात, कोणाला घरी बोलवता नाही याचंच नाव घेतात. प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकाला भेटतो, प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकाला भेटतो, ज्याच्या त्याच्या वेळेनुसार प्रत्येकाला लागतो. कुणाला 3लाच लागतो, आमचा 3लाच असतो चहा बघा. कोण सांगते आमचा एवढ्या लवकर नाही, आमचा 5ला. पावसाळ्यात तर याची फारच गरज वाटते, पावसाळ्यात तर याची फारच गरज वाटते, म्हणून उन्हाळा असला तरी याचे कुठे फुटते, म्हणून उन्हाळा असला तरी याचे कुठे फुटते. हिवाळ्यात तर तो बेडवर भेटावा वाटतो, हिवाळ्यात तर तो बेडवर भेटावा वाटतो, याच्यासोबत आम्ही खायची मजाही लुटतो, याच्यासोबत आम्ही खायची मजाही लुटतो. हा तर प्रत्येकाच्या घरोघरी भेटतो, हा तर प्रत्येकाच्या घरोघरी भेटतो, तरी दुसऱ्यांच्यातही तो हवा हवा वाटतो. आणि आमच्या घरातला पिल्लू असलं तरी त्यांच्यात गेली जरा दिले तर बरंच होईल. कोणाच्या लक्षात तो येतो का पहा, कोणाच्या लक्षात तो येतो का पहा, अहो हा तर आपला लाडका चहा, नुसताच नाही चहा, लाडका चहा आहे की नाही, लाडका चहा बरोबर सगळ्यांचा लाडका चहा. मग पहिलं हा होय, इथं दुधातला चहा प्यायचा नसतो बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगते. दुधातला चहा पिवर, दुधाचा चहा कधी मुळात खरं तर चहाच पिऊ नये,
पण ती माणसाला काय म्हणत आलं ते पूर्वापार आपण ती संस्कृती जी जपली ती संस्कृतीतला चहाचा भाग तेवढा आम्ही वगळला आणि चहा तेवढा आम्ही घेऊनच आलोय सोबत आणि कायम पितच राहिलो. ती सवयच जळून गेलेली आहे. काहींचं तर असं आहे की बाबा चहा सकाळी उठल्यावर चहा नाही घेतला की डोकं दुखायला चालू होतं, त्या दिवशी ते माणसातच राहत नाही. त्यामुळे चहा लागतो.